नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हनुमानाचा जन्म अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी झाला. हनुमानांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला असे मानले जाते. अंशावतार हनुमान हे भगवान शंकराचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. विविध नावे. वायुदेवतेच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्यांना पवनपुत्र आणि अंजनीचा मुलगा असल्याने अंजनेय असेही म्हटले जाते. जन्मस्थान. हनुमानांच्या जन्मस्थानाबद्दल विविध मते आहेत. महाराष्ट्रातील नाशिक जवळील अंजनेरी डोंगर हे हनुमानांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. या व्यतिरिक्त कर्नाटक, हम्पी आणि झारखंडमधील काही ठिकाणांचाही उल्लेख आढळतो. हनुमानांचे विशेष गुण. हनुमान हे केवळ शक्तीचेच प्रतीक नाहीत, तर ते बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. त्यांचे चरित्र आपल्याला खालील गोष्टी शिकवते. निस्वार्थ भक्ती. प्रभू रामांप्रती असलेली त्यांची अनन्यसाधारण भक्ती. सेवाभाव. स्वतःकडे अफाट शक्ती असूनही ते सदैव विनम्र आणि सेवाभावी राहिले. संकटमोचक. कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या बुद्धीने आणि धैर्याने त्यावर मात करण्याची कला. भगवान हनुमानांचे जीवन हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. जन्म लिए बजरंगी, घट गए संकट के बादल। चैत्र शुक्ल की 15 थी और दिन था शुभ मंगल। बजरंगी तब से शंकर के अवतार कहते हैं, पावन कथा सुनाते हैं। कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.